नमस्कार सर्वांना. आपण आज कंबाईन ग्रुप बी प्री 2025 चा पेपर पाहणार आहे. ओके. तर आपले 2024 पर्यंतचे सर्व पेपरचे एक्सप्लेनेशन हे झालेले आहेत. तर 25 मधले 2 पेपर राहिलेले आहेत. एक आहे बी आणि ग्रुप सी. तर आपण त्यातला ग्रुप बी चा आता पेपर पाहूया. बघा, पहिला क्वेश्चन काय आहे बघा. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगायचं आहे. ओके. पहिलं विधान काय आहे? क्ष किरण या विद्युत चुंबकीय लहरी आहेत. जर मराठीत कळत नसेल तर तो इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचा आहे. मी आता इंग्लिशमध्ये इथे प्रश्न तो आणलेला नाही. बघा, क्ष किरण म्हणजे कुठले? एक्सरेज. ओके. तर हे वाक्य बरोबर आहे. तर आता तुम्हाला याचा मी रेफरन्स पण सांगत जाईन. कोणत्या स्टँडर्ड मधून प्रश्न हा कव्हर होतो. ओके. कुठले हार्ड लेवल आहेत, कुठले मीडियम लेवल आहेत, इझी लेवल आहे, हे सर्व मी तुम्हाला सांगत जाईन. तर हे सिंपल होतं. हे तुमच्या स्टेट बोर्ड मधून कव्हर होतं. स्टेट बोर्ड मध्ये हे तुम्हाला वाक्य सापडून जाईल. क्ष किरणाची तरंग लांबी खूप कमी असते. तर येस, बरोबर आहे. गॅमा किरण असतील किंवा एक्सरेज असतील यांचे जे तरंग लांबी आहे, ज्याला आपण वेवलेंथ म्हणतो, ती काय असते? कमी असते. बरोबर आहे. तर बघा, आपण डायरेक्ट पर्यायी उत्तरेकडे जाऊया. पहिलं विधान पण बरोबर आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला. समजलं? दुसरं विधान पण बरोबर आहे. दुसरं विधान पण बरोबर आहे, त्यामुळे हा ऑप्शन गेला, कारण इथे चूक दिलेला आहे. समजलं? आता फर्स्ट अँड फोर्थ हे दोनच ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत. आता आपल्याला सी आणि डी चा विचार करावा लागेल. बघा, क्ष किरणाच्या वर ऋण भार असतो. तर ऋण पण नसतो आणि धन पण नसतो. बरोबर आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. इथं बरोबर दिलेलं आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन जाणार. म्हणजे ऑप्शन काय येणार? फर्स्ट येणार. बघा, आणि लास्ट जो आहे डी, ते काय दिलेलं आहे बघा. क्ष किरण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात असं दिलेलं आहे. तर नाही, विचलित होत नाहीत असं स्पष्ट उल्लेख पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर हे डी जे सेंटेन्स आहे किंवा ए सेंटेन्स आहे, बी सेंटेन्स, हे सर्व तुम्हाला पुस्तकात सापडून जातात. मग ते 11वी असेल किंवा 10वी पर्यंतचे जे पुस्तक आहेत, आपले स्टेट बोर्ड असेल, ओके, तर यामध्ये ते सापडून जाईल. तर याचा रेफरन्स मी आणलेला आहे बघा. हे आहे क्ष किरण, ज्याला आपण एक्सरेज म्हणतो. बघा, याचा शोध कोणी लावलेला आहे बघा? रॉन्टजेन. हे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. एक्सरेज आर ऑल्सो कॉल्ड एज रॉन्टजेन रेज, हे पण लक्षात ठेवा. हे वेवलेंथ दिलेले आहेत बघा कलरच्या, ह्या माहित पाहिजे. भविष्यात प्रश्न जर आला तर कव्हर व्हायला पाहिजे. ओके. तर इथे दिलेला आहे बघा. दे आर हाय एनर्जी EM वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. ओके. आणि इथे दिलेला आहे दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. नॉट म्हटलेला आहे, नॉट लक्षात ठेवा. आणि आपल्याला पेपरमध्ये काय दिलेलं आहे? विचलित होतात असं दिलेलं आहे. त्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. ओके. तर हे जी इमेज मी आणलेली आहे, हे 11th स्टेट बोर्ड मधून कव्हर होते. समजलं? आपला जो फिजिक्स आहे, फिजिक्स, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल फिजिक्सचं बुक. त्यानंतर सेकंड बघा, जोड्या जुळवा म्हटलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रत्येक याचं उत्तर माहीतच पाहिजे असं नाही. तुम्हाला जे माहित आहे ते पहिला तुम्ही ते सॉल्व्ह करायचं. आता बघा, किरणोत्सर्गाचे एकक हे सर्वांना माहिती आहे. 10वी आणि 9वीच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे. कोण येतं? क्युरी. लक्षात ठेवा. सीचं एक असणारा असा एकमेव आहे बघा. त्यामुळे हा पण गेला, हा गेला आणि हा गेला. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? 4. समजलं? बघा, मला एकच जोडी माहीत झाली तर आपण पर्यायापर्यंत पोहोचू शकलो. कधी कधी तुम्हाला एका ह्याच्यावर पण जाता, म्हणजे पर्यायापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. तुम्हाला कमीत कमी 2 तरी शोधावे लागतात. आता गॅमा किरण सर्वांना माहिती आहे. काय येणार आहे? उच्च ऊर्जेचे फोटॉन. ओके. त्यानंतर अल्फा कण काय येणार आहे? हेलियम अणू. आणि बीटा कण काय येणार आहे? इलेक्ट्रॉन. तर याचं रेफरन्स पण मी आणलेला आहे बघा. आपण ज्या सायन्सच्या नोट्स जी बॅच लॉन्च केलेली होती, ओके, तर त्या नोट्स मधून हा प्रश्न कव्हर होतो. ओके. तर ती इमेज मी इथे आणलेली आहे. हे दिलेले आहेत बघा, अल्फा, बीटा आणि गॅमा. याचे प्रॉपर्टीज मी दिलेले आहेत. याची जे ओरिजिन आहे, न्यूक्लियस, ओके, तिन्ही पण तेच येतं. स्वरूप जे नेचर आहे, धन विद्युत प्रभारित, हे ऋण, आणि हे न्यूट्रल, हे लक्षात ठेवा. आता जे कॉम्पोजिशन आहे, घटक, तर याच्यावर प्रश्न आला होता. अल्फा हे लक्षात ठेवा, तर हा प्रश्न आलेला होता. ओके. वस्तुमान लक्षात ठेवा. विद्युत भार पण लक्षात ठेवा. ओके. आणि शेवटचा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे. अल्फा कणाच्या बाबतीत डिफ्लेक्ट होतात, विचलित होतात. बीटा कणाच्या बाबतीत पण सेम विचलित होतात. मात्र जे गॅमा आहे, गॅमा, त्यामध्ये परिणाम होत नाही म्हटलेला आहे, नो इफेक्ट. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. तर हा चार्ट आपल्या नोट्स मध्ये दिलेला आहे. याच्यावर हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होतो. चला, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? आता इंग्लिशमध्ये याला म्हणतात लॅटंट हीट ऑफ फ्युजन. तर ही जी कन्सेप्ट आहे, ओके, तर ही कन्सेप्ट तुमची 10वीचं जे स्टेट बोर्डचं बुक आहे
त्यामधून हे कव्हर होतं बघा. लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ओके, तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशन त्यांनी विचारलेली आहे. तुम्ही जर स्टेट बोर्ड जर वाचले असाल 6वी ते 10वी पर्यंतचे तर हा प्रश्न तुम्हाला सुटेल. ओके, आणि पहिल्यांदा सायन्सचा अभ्यास करताना तुम्ही स्टेट बोर्ड रीड करणं खूप गरजेचं आहे. मग बाकी अदर बुक्स असतील, रेफरन्स बुक्स असतील, NCERT असेल, ह्या गोष्टी सर्व तुम्ही नंतर करायला पाहिजे. पण समजण्यासाठी सायन्स हे पहिला तुम्ही स्टेट बोर्ड बेसिक रीड केलं पाहिजे. मराठीमध्ये देखील अवेलेबल आहे. सरळ सरळ आपल्याला डेफिनेशन विचारलेली आहे परीक्षेमध्ये. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ सॉलिड टू कन्वर्ट इन टू लिक्विड फेज इज कॉल्ड स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन. आता इथे पण दिलेलं आहे आपल्याला, काय विचारलेलं आहे बघा, अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय, लॅटंट हीट ऑफ फ्युजन विचारलेलं आहे. तर इथं दिलेलं आहे बघा, द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू कन्वर्ट युनिट मास ऑफ सबस्टन्स फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. ओके, इट्स मेल्टिंग पॉइंट विदाउट राईज ऑफ टेम्परेचर. ओके, इथं पण दिलेलं आहे. ओके, हे बघा, द हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सॉलिड इंटू लिक्विड इज कॉल्ड लॅटंट हीट ऑफ फ्युजन. ओके, आणि स्पेसिफिक लॅटंट हीट ऑफ फ्युजन म्हणजे काय, तर इथे ही डेफिनेशन दिलेली आहे. तर हे वाचणं तुम्ही गरजेचं होतं, तरच हा प्रश्न सुटणार. कोण लॉजिकने आन्सर मोठा आहे म्हणून ते सुद्धा आन्सर दिलेला असणार आहे. ओके, चला नेक्स्ट बघा, पृथ्वीच्या वातावरणाचे थर जे जमिनीपासून वरच्या दिशेने क्रमाने आहेत त्यांचा खालीलपैकी क्रम हा म्हणजे बरोबर आहे असं त्यांनी विचारले. कोणता बरोबर आहे, तर हा तुमचा प्रश्न जॉग्राफीमध्ये पण जातो, ओके, सायन्समध्ये पण येतो किंवा एन्व्हायरमेंटमध्ये पण जातो. समजलं? तर तुम्हाला माहित आहे सगळ्यात खाली जो थर आहे तो आहे तपांबर, असा एकमेवच ऑप्शन आहे. ओके, त्यामुळे हा खूप इझी आहे. तपांबर, मग स्थितांबर, मध्यांबर आणि उष्णांबर. या स्थितांबरमध्ये स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आपला ओझोन असतो. समजलं? तर हा खूप सिंपल आहे, इझी होता. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? नेक्स्ट क्वेश्चन बघा, ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? तर हा केमिस्ट्रीमध्ये जातो बघा. केमिस्ट्रीमध्ये ओर्स अँड मिनरल्स. ओके, ओर्स अँड मिनरल्स हा जो चॅप्टर आहे तर याच्यामध्ये हा कव्हर होतो. आता ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज तुम्हाला विचारले तर ते बॉक्साईट येणार आहे. समजलं? हे सर्वांना माहिती आहे, हा PYQ पण झालेला आहे, त्यामुळे इझी आहे, स्टेट बोर्डमधून हा कव्हर होतो. तर आपली जी नोट्स आहे त्यामध्ये पण दिलेले आहे बघा, ॲल्युमिनियमचे बॉक्साईट, ओके, कोरंडम आहे, फेल्सपार आहे आणि क्रायोलाइट आहे. आता तुम्हाला हे माहीत पाहिजे प्रमुख ही खनिजे आणि त्याचे फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. भविष्यात तुम्हाला फॉर्म्युले विचारतील. समजलं? तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर आपल्या नोट्समध्ये हा चार्ट मी दिलेला आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची अणुवस्तुमान संख्या किती आहे? मराठीत प्रश्न कळाला नाही तर इंग्लिशमध्ये वाचायचा. व्हॉट इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ मोस्ट अबंडंट आयसोटोप ऑफ कार्बन? पहिला ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की कार्बनला आयसोटोप्स किती असतात आणि सर्वात महत्त्वाचा आयसोटोप्स म्हणजे काय. ओके, ह्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. आयसोटोप्स म्हणजे काय, कार्बनचे आयसोटोप्स कुठले आहेत, C12, C13, C14. ओके, त्यामध्ये त्यांनी काय विचारले, सर्वाधिक मुबलक कुठलं विचारलंय तर C12 येतो. तर याचा रेफरन्स तुम्हाला 11वी स्टेट बोर्डमध्ये सापडून जाईल. केमिस्ट्रीचं जे बुक आहे त्यामध्ये बघा, हे सिम्बॉल लक्षात ठेवा, C12, C13, C14. ॲटॉमिक नंबर आपण झेडने डिनोट करतो, हे तुम्हाला माहित आहे, तो किती आहे, सेमच आहे. ॲटॉमिक मास नंबर आपण कॅपिटल A ने डिनोट करतो, 12, 13 आणि 14. ओके, आणि न्यूट्रॉन आपण काढायचा असेल तर ॲटॉमिक मास नंबरमधून आपण काय करतो, ॲटॉमिक नंबर मायनस करतो, तर तुम्हाला काय होते, न्यूट्रॉनची संख्या मिळते. आता आपल्याला प्रश्न कशावर आहे तर ह्या बॉक्सवर आहे, पर्सेंटेज ऑफ अबंडन्स. मग कुठलं जास्त आहे सर्वाधिक सांगा बरं, C12. तर हा प्रश्न तुमचा इथे होता, त्यामुळे आन्सर काय येणार आहे 4. या चार्टवर हा प्रश्न सुटतो. आता आयसोटोप्स म्हणजे काय, द ॲटम्स हॅव्हिंग द सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरन्स ॲटॉमिक मास नंबर इज कॉल्ड आयसोटोप्स. बघा, ॲटॉमिक नंबर हा सेम असतो. ओके, ॲटॉमिक नंबर हा सेम असतो पण ॲटॉमिक मास नंबर हा डिफरंट असतो, याला आपण आयसोटोप्स म्हणतो. समजलं? आयसोबार्सची डेफिनेशन त्याच्या अपोजिट आहे. तर आयसोटोप्स म्हणजे काय, आयसोबार्स म्हणजे काय, आयसोटोन्स म्हणजे काय, आयसो इलेक्ट्रॉनिक एलिमेंट्स म्हणजे काय, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यावरचे एक्झाम्पल्स, डेफिनेशन्स ह्या वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यातल्या त्यात आयसोटोप्स आणि आयसोबार्स ह्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. नेक्स्ट बघा, आता इथेपर्यंत फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे प्रश्न झालेले आहेत.
आता नेक्स्ट आपण बघणार आहे बायोलॉजीचे प्रश्न. ओके, बघा 72 नंबर. डेंटालियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? सर्वात महत्वाचं म्हणजे बायोलॉजीमध्ये असे 2 टॉपिक्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स. ओके, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स आणि क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. हे 2 चॅप्टर तर परफेक्ट करायचे आहेत तुम्ही. मग ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत 11वी-12वी मध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, तर ते तुम्ही करणे गरजेचं आहे. तिथं तुमचा सर्व तो कव्हर होतो. ओके, जे संघ असतील, त्या संघाचे वैशिष्ट्य असतील, ओके, काय फीचर एक्स्ट्रा जर महत्वाचे असतील तर ते केलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे त्यातील सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला हे पाठ पाहिजे. ओके, एक्झाम्पल्सवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारले. आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा एक्झाम्पल्स आहे. म्हणजे हे जे डेंटॅलियम दिले हे एक्झाम्पल, हे कोणत्या संघामध्ये येतं किंवा कोणत्या संघामध्ये मोडतो असं विचारलेलं आहे. तर तो संघ आहे मोलुस्का. ओके, सेकंड लार्जेस्ट आहे आपला हा फायलम. सर्वात मोठा जो संघ आहे प्राण्यांच्या मधला तो आहे ऑर्थोपोडा. लक्षात घ्या. तर ऑर्थोपोडा आणि मोलुस्का हे डिटेलमध्ये करायचं आहे. हे महत्वाचे संघ आहेत. त्यानंतर आपले जे नोट्स ज्या आहेत सायन्सच्या, तर त्यामधून बघा हा कव्हर होतो. हा वर्ग 3, त्यामध्ये सुद्धा वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 असं क्लासिफाय होतं. त्यातला वर्ग 3 आहे स्कॅफोपोडा. आणि त्या स्कॅफोपोडामध्ये जे उदाहरण दिलेलं आहे डेंटॅलियम, ओके, तर हे कशामध्ये येतं? मोलुस्कामध्ये येतं. तर त्याचे जे स्कॅफोपोडामधले जे फीचर्स, जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये बघा पल्सियम, परत कॅड्युलस, हे सुद्धा एक्झाम्पल्स ह्या स्कॅफोपोडामध्ये येतात. ओके, त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते आहे डेंटॅलियम. म्हणून आयोगाने हा प्रश्न विचारलेला होता. बघा नेक्स्ट, बघा कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर रुची ज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्यास मदत करतात आणि त्या प्रक्षेपणांना डॅश डॅश असे म्हणतात. आता मी तर म्हणेन हा क्वेश्चन तुम्ही स्किप करायला हवा. असे काही क्वेश्चन्स जे 15 क्वेश्चन्स आपल्याला सायन्समध्ये विचारतात प्रीला, तर त्यामधील 1 ते 2 क्वेश्चन्स हे आउट ऑफ सिलेबस, म्हणजे सिलेबस म्हणता येणार नाही, थोडंफार अवघड असे प्रश्न तुम्हाला ते विचारतात. ओके, आणि 12 ते 13 प्रश्न हे आपण जे रीड करतो, जे स्टेट बोर्ड असतील किंवा रेफरन्स बुक्स असतील, ओके, किंवा नोट्स असतील, हे जे रीड करतो त्यातून हे कव्हर होतात. ओके, पण 1-2 प्रश्न असे असतात की ते हार्ड असतात, की ते आपल्याला त्याच्याबद्दल काहीच म्हणजे नॉलेज नसतं. ओके, तर त्यामधील हा एक क्वेश्चन होता. ह्याचा आन्सर आहे बार्बेल, ज्याला आपण काय म्हणतो? बार्बेल. तर या बार्बेल म्हणजे काय ते तुम्हाला मी सांगेन. बघा, कॅटफिश नावाच्या माशांच्या चेहऱ्यावर विशेषतः तोंडाभोवती लांब दोऱ्यासारखे किंवा मिशांसारखे अवयव असतात आणि त्या अवयवांनाच आपण बार्बेल असे म्हणतो. ओके, याचं कार्य काय आहे? ह्या बार्बेलचं कार्य काय दिलेलं आहे की या बार्बेल्सवर टेस्ट बर्ड्स असतात. मासा जेव्हा गढूळ पाण्यात किंवा तळाला अन्न शोधत असतो तेव्हा या बार्बेल्सच्या मदतीने त्याला अन्नाची चव आणि स्पर्श ओळखता येते. समजलं या बार्बेलचं कार्य काय आहे? आणि या माशांना कॅटफिश हे नाव सुद्धा त्यांच्या या मांजरीच्या मिशांसारख्या दिसणाऱ्या बार्बेल्समुळेच मिळालेलं आहे. आणि कॅटफिशच्या मिशांना तांत्रिक भाषेत काय म्हणतात? बार्बेल. तर ही इन्फॉर्मेशन मी इथे आणलेली आहे. ओके ओके, त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे? बार्बेल, सेकंड ऑप्शन. 73. तुम्ही नाही सोडवला तरी चाललं असतं, स्किप केला असता तरी चाललेलं असतं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्यांच्या गटात किंवा गट अज्ञाताशी संबंधित आहे? ओके, पृष्ठवंशी प्राण्यांबाबतीत तुम्हाला आता विचारलेलं आहे. त्यामध्ये देखील 2 विभाजन केलेलं आहे. बघा, ॲग्नॅटोस्टोमॅटा, स्टोमॅटा ज्याला आपण जबडे विरहित म्हणतो, आणि ग्रॅन्थोस्टोमॅटा ज्याला जबडे रहित असे म्हणतो. तर हा जो पेट्रोमायझॉन आहे, लॅम्प्रे म्हणतो आपण याला. ओके, पेट्रोमायझॉन, तर ह्या ॲग्नॅटोस्टोमॅटामध्ये हा येतो, इथं दिलेला आहे. समजलं? आणि बाकी हे सगळे कशामध्ये येतात? ग्रॅन्थोस्टोमॅटामध्ये. लक्षात ठेवा. तर प्राण्यांचे जे वर्गीकरण आतापर्यंत जवळपास 3 प्रश्न आपल्याला विचारले, त्यातला एक हा ऑड होता, पण 2 तरी प्रश्न हा आपल्याला पुस्तकातून हे सुटतात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. 74 झाला. हा 75 नंबर घ्यायचा आहे. ओके, 75. एक मिनिट.
75 नंबर घ्यायचा आहे, कारण आपण दुसऱ्या संचमधील हा प्रश्न घेतलेला आहे, त्यामुळे जरासं सिक्वेन्स चुकलेला आहे इथे. बघा, वनस्पती गटाचे योग्य उदाहरणे किंवा जोड्या जुळवा म्हटले तुम्हाला. तर हा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, ओके, याच्यावर प्रश्न विचारलेला तुम्हाला आहे. तर इकडे वनस्पतीचे गट दिलेले आहेत आणि इकडे काय केलेलं आहे, उदाहरण विचारलेलं. तर तुम्हाला जे माहित आहे त्याचे पहिल्यांदा जोड्या तुम्ही लावून घ्या. बघा, शैवाल म्हटलं तर क्लॅमिडोमोनास, 1चं 4 काय येणार आहे, 1चं 4 काय, क्लॅमिडोमोनास आहे का बघा बरं. येस, शैवाल म्हटलं की क्लॅमिडोमोनास इथे दिलेलं आहे. त्यामुळे अ चं 4 कुठे आहे बघा, तर इथे आहे, एकाच ऑप्शन मध्ये मला दिसते 3 नंबर. त्यानंतर ब्रायोफायटा, ब्रायोफायटाचं काय येणार आहे, फ्युनारिया, काय येणार आहे, फ्युनारिया, म्हणजे ब चं 3, ओके. सी चं टेरिडोफायटाचं काय येणार आहे, लायकोपोडियम, सी चं 2. आणि जिम्नोस्पमचं काय येणार आहे, सायकस. बघा, टेरिडोफायटाचं काय येणार आहे, लायकोपोडियम, ओके. त्यानंतर ब्रायोफायटामध्ये फ्युनारिया, ज्याला आपण मॉस असे म्हणतो, तर हे दिलेलं आहे, याच्यावरून सुटतं. तर हे जे मी आणलेलं आहे हे आपल्या नोट्समधून आणलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये हे जे रंगद्रव्य असतील, क्लोरोफिल असेल किंवा रंगद्रव्य, तर ह्याच्यावर देखील प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे आयोगाने. हे तुम्ही सर्व डिटेलमध्ये करायचं आहे. हा तुला सिंपल आहे प्रश्न, आपल्या बुकमधून कव्हर होतो, रेफरन्स बुकमधून. चला नेक्स्ट बघा, 76, संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे. आता आपल्याला इथे अजून एक इन्फॉर्मेशन मिळाली की हे जे हिरवा रंग ज्यात विकृत किंवा मृत ऊतींचे लहान भाग असतात किंवा संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, हे कशाच्या कमतरतेमुळे होतं, ते फॉस्फरसच्या. तर त्या लक्षणाला काय म्हणतात असं आयोगाने विचारलेलं आहे. तर याला म्हणतात नेक्रोटिक स्पॉट्स. काय म्हणतात, नेक्रोटिक स्पॉट्स. हा पण जो थोडा ऑड आहे, हा पण तुम्ही स्किप केला तरी चाललं असतं, किंवा ज्यांना जर बाकीच्या 3 ऑप्शन बाबतीत जे राहिलेले 3 ऑप्शन्स आहेत त्या बाबतीत जर इन्फॉर्मेशन थोडीफार असते तर तुम्ही इलिमिनेशन देखील तिथेपर्यंत पोहोचू शकला असता. तर मी इथे आणलेलं आहे बघा, क्लोरोसिस मध्ये काय होतं, क्लोरोसिस मध्ये हरितद्रव्याच्या अभावामुळे काय होतात, पाने पिवळी पडतात, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन किंवा मॅग्नेशियम याच्या कमतरतेमुळे हे होतं, हे लक्षात घ्या, फॉस्फरसच्या कमतरतेमुळे नाही. दुसरा आहे विल्टिंग. विल्टिंग म्हणजे काय, पाणी कमी पडल्यामुळे किंवा रोगामुळे झाड कोमजणे, मरगळणे, अशा या गोष्टी ह्या होतात. लीफ कर्लिंग, कर्ल म्हणजे काय, दुमडणे, म्हणजे झाडाची पाने दुमडली जातात, वाकडी होतात, आणि हा सहसा कशामुळे होतो, विषाणूजन्य रोगांमुळे होतो. आणि आपलं जे आन्सर आहे नेक्रोटिक स्पॉट्स. नेक्रोसिस म्हणजे काय, तर वनस्पतीमधील ज्या ऊती आहेत, टिश्यूज किंवा पेशी मृत होणे, आणि जेव्हा पानांवर मृत भागांचे लहान ठिपके दिसतात त्याला आपण नेक्रोटिक स्पॉट्स असे म्हणतो. समजलं. आणि हे कशामुळे होतं, तर फॉस्फरसच्या कमतरतेमुळे होतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, 4 ऑप्शनचं तुम्ही अनालिसिस करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनस्पतींना कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते. तर याचं तुम्हाला आन्सर हे 11th स्टेट बोर्डमध्ये बायोलॉजी, ओके, यामध्ये मिळून जाईल. तर याचा आन्सर आहे बोरॉन. तर इथे लक्षात घ्या, इथे आणलेलं आहे बघा, बोरॉन. leaves and seeds required for uptake and utilization of calcium, pollen generation and cell differentiation, carbohydrate translocation. त्यामुळे कशामुळे होते, बोरॉन. लक्षात ठेवा कोणत्या खनिजाची आवश्यकता असते, तर बोरॉनची. या 11वी स्टेट बोर्ड मधून कव्हर होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते. हा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, पीवायक्यू मधून कव्हर होतो. तर ते आहे विटॅमिन के. तर विटॅमिन, फॅट, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स हे सर्व बायोमॉलिक्युल्स मध्ये येतं. आणि बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर तुम्हाला 11वी मध्ये आहे. समजलं. कुठं, तर बायोलॉजी यामध्ये. समजलं. तर हा बायोलॉजी तुम्ही तिथून हा बायोमॉलिक्युल्स जो चॅप्टर आहे तो तिथून तुम्ही कव्हर करा. म्हणजे कुठलाही प्रश्न जर आला, लिपिड्स असू दे, फॅट्स असू दे, प्रोटीन्स असू दे, कार्बोहायड्रेट्स असू दे, समजलं, तर तो तिथून सर्व कव्हर तुमचा होतो. तर हा खूप सिंपल आहे. आता हा तुमचा 10वी लेवल पर्यंत, 10वीचे जे स्टेट बोर्ड आहे तिथून पण हा कव्हर होतो. तर आपल्या नोट्समध्ये हा मी चार्ट दिलेला आहे बघा. तर यामध्ये देखील तो प्रश्नाचं आन्सर आपल्याला सापडते. विटॅमिन जे के आहे त्याला आपण रक्त गोठण
जीवनसत्व विटॅमिन्स असे म्हणतो. आणि त्याचं जे सायंटिफिक नेम आहे ते फायलोक्विनोन, हे लक्षात घ्या. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, फायलोक्विनोन. प्रत्येक विटॅमिनचं तुम्हाला सायंटिफिक हे जे आहे ते पाठ करायचे आहेत. आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया न होणे आणि कुठले कुठले जे सोर्सेस आहेत, काय कशामुळे होतं त्याचं तेही ते दिलेलं आहे. तर याच्यावर काही प्रश्न येत नाही, फक्त हे विटॅमिन आणि त्याचं सायंटिफिक आणि जर स्पेसिफिक काय त्याचं नाव असेल, वैशिष्ट्य असेल तर ते लक्षात ठेवायचे, किंवा त्याच्या अभावामुळे काय होतं, कोणते रोग होतात, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. चला, नेक्स्ट आहे 79. ABO रक्तगटाचा शोध डॅश डॅश यांनी लावला. तर तुम्हाला हे 7वी ते 8वी स्टेट बोर्ड मध्ये मिळून जाईल. ओके, तर याचा शोध लावलेला आहे कार्ल लँडस्टेनर. समजलं? तर हे स्टेट बोर्ड मध्ये दिलेलं आहे. स्टेट बोर्ड मधून हा प्रश्न कव्हर होतो. आपण इथं दिलेला आहे मानवी रक्तगटाचा शोध लँडस्टायनर. ओके, A, B आणि O या रक्तगटाचा यांनी शोध लावलेला आहे. आणि त्यानंतर हे जे डिकास्टेलो आणि स्टर्ली ही जी दोन लोक आहेत किंवा दोन सायंटिस्ट आहेत, तर यांनी AB या रक्तगटाचा शोध लावलेला आहे. समजलं? रक्तगटाचा शोध लावलेला आहे. ओके, आणि या कार्ल लँडस्टेनरला फादर ऑफ, लक्षात ठेवा, फादर ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन असे म्हणतात. लक्षात ठेवा. पहिला गोष्ट लक्षात ही ठेवा, ABO या रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. AB या रक्तगटाचा शोध नंतर लागला आणि तो कोणी लावला? डिकास्टेलो अँड स्टर्ली यांनी लावला. आणि कार्ल लँडस्टेनरला आपण फादर ऑफ ट्रान्सफ्युजन मेडिसिन असे म्हणतो. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही लक्षात घ्या की हे जो फर्स्ट ऑप्शन आहे विल्यम हार्वे, तर यांच्याबद्दल तुम्ही मला सांगायचं आहे. चला, आपण जेव्हा परत लाईव्ह येऊ तेव्हा तुम्ही सांगा. नेक्स्ट आहे जागतिक मधुमेह दिन हा डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणाल की हे का विचारलं असेल, तर ह्याचा सुद्धा रेफरन्स स्टेट बोर्ड मध्ये सापडतो. मी तुम्हाला दाखवेन याचं पण. आरोग्याच्या संबंधित म्हणजे हा ना ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस मध्ये पण प्रश्न जाऊ शकतो. आरोग्याच्या संबंधित तुम्हाला हा दिनविशेष विचारलेला आहे. आणि हा जो दिनविशेष आहे तो स्टेट बोर्ड मध्ये मेन्शन केलेला आहे. लक्षात ठेवा, जागतिक मधुमेह दिन हा कधी साजरा केला जातो, तर इथं दिलेला आहे बघा, 14 नोव्हेंबर. कधी आहे? 14 नोव्हेंबर. नोट्समध्ये मी हे स्क्रीनशॉट आणलेला आहे. जे आरोग्य दिनविशेष आहे, जे आपल्या स्टेट बोर्डमध्ये जे बॉक्सेस असतात ना, मी स्टेट बोर्डचे लेक्चर्स घेतलेले आहेत फ्रीमध्ये. आपण फोल्डर ऑन ठेवलेला आहे, फोल्डर सर्वांसाठी फ्री ठेवलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे 7 एप्रिल सर्वांना माहिती आहे जागतिक आरोग्य दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 7 एप्रिल आता आपण बघितलेलं आहे. ओके, एक मिनिट. 7 एप्रिल याचा आन्सर नाही आहे, 14 नोव्हेंबर याचा आन्सर आहे. पण 7 एप्रिल तुम्हाला माहिती आहे जागतिक काय आहे? आरोग्य दिन. त्यानंतर आणि कुठला विचारलाय बघा, 29 सप्टेंबर. सेम ऑप्शन इथंच दिलेले आहेत बघा, यातलेच दिलेले आहेत. जागतिक हृदय दिन आहे. आणि 14 जून काय आहे? जागतिक रक्तदान दिन. हेच ऑप्शन तुम्हाला आयोगाने दिलेला आहे आणि त्यातला विचारलाय 14 नोव्हेंबर साठी जागतिक मधुमेह दिन. हा स्टेट बोर्ड मधला जो बॉक्स आहे ना, मी आहे तसा घेतलेला आहे नोट्स मध्ये. समजलं? तर अशा पद्धतीने हे आपण 15 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर मी आता यात सांगेन की किती प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायला पाहिजे होतं आणि किती स्किप करायला पाहिजे होता. तर हा 80 नंबरचा इझी होता, त्यामुळे 1, त्यानंतर हा एक 2, 3, 4. हा ठीक आहे, तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही स्किप केला तरी चाललं असतं. 5, 6 हा स्किप आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13. जवळपास 15 पैकी तुम्ही 13 तर क्वेश्चन सहज सॉल्व्ह करू शकला असता. 2 तुम्ही स्किप केला असता तरी चाललं असतं, किंवा त्यातल्या त्यात तो लॅटंट फ्युजन ऑफ हीट जो आहे तो सुद्धा स्किप जरी केला तरी 12+ हे मार्क्स सहज आले असते ग्रुप बी ला. ओके, पेपर तसा होता इझी, पण 2 क्वेश्चन थोडेसे जरा अवघड होते. तर अशा पद्धतीने आपण हे एक्सप्लेनेशन पाहिलेले आहे. तुम्हाला काय शंका असेल, काही डाऊट्स असेल तर आपलं जे नंबर आहे आपला व्हॉट्सअपचा
आपल्या अकॅडमीचा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता आणि तुमचे डाऊट जे आहे ते सॉल्व्ह करू शकता. ओके, चला तर आपण इथे थांबूया आणि भेटू नेक्स्ट लेक्चरला कंबाईन ग्रुप सी प्री 2025च्या पेपरसाठी. ओके, चला तर थँक्यू सो मच.